CS मॅच चालूच होतं म्हणून आपण पहिल्यांदा थोडीशी गणबिन घेतली आणि नंतर बाई उड्या मारू लागली. म्हणजे कसं आहे ना भाई, म्हणजे असं म्हणजे आत्मविश्वास वाढतो रे आपला. असे गणबिन हातल्यात उड्या मारून थोडी प्रॅक्टिस केली की नाही आत्मविश्वास वाढतो. म्हणजे कसं भाई भाई एनिमी समोर आले पाहिजे त्याला मारण्याची थोडी भाई आत्मविश्वास वाढल्यामुळे थोडा हे मिळतं ना आपल्याला. भाई इथं येत नाही थोडी मी कॅम्पिंग करतो भाई. CS मॅच आहे ना त्याचं डायरेक्ट पुढं गेलं ना भाई डायरेक्ट आउट. आपण भाई विषय ऐकलोच आपला पहिला गेला. पहिल्याला कधीच नाही धरायचं भाई. धरायचं कधी शेवटीच्याला धरायचं. म्हणजे कसं मागच्याला मारलं नाही भाई पहिला मागं पळत होतो आपल्याला चान्स मिळतो. ए भाई येतं गेला भाई. कुठल्या चक्कीचा आटा खाऊन आला भाई. एक पण गोली लागा नाही त्याला. मरण आहे तो भाई बिचारीनं भाई. 4 नंबरनं भाई डॅमेज देऊ देऊ भाई शेवटची एक गोली मारून भाई आपण केला किल चोरी. नंतर भाई उडवले आपले किल सगळे पहिल्यांदा फिनिश केले ना तर चोरून घेतात रे बाबा. काय सांगू तुम्हाला आमचं दुःख. आपण भाई सेकंड मॅचमध्ये गेलो भाई. आपला आत्मविश्वास भाई नेक्स्ट लेवल झाला होता रे. आपण एक किल चोरी केला एकाला 1 टॅप मारला म्हणजे आपला आत्मविश्वास नेक्स्ट लेवल भाई डायरेक्ट टॉपला गेला होता. डायरेक्ट टॉपला. काय सांगू तुम्हाला भाई. तेवढी गनबिन घेतली भाई आणि 1 नंबर जवळ गेलो भाई. ह्या 1 नंबरचं भाई काय कसला विचार करतो एका जागेत थांबून काही समजलं नाही. आपण बी म्हणलं भाई चला थोडासा विचार करावा आपण बरोबर. विचार करून काय होतं काय माहीत नाही पण भाई थोडं करायला लागतं नाही का. भारी वाटतं रे विचार केलं की. म्हणजे कसं मन एकदम लाल होऊन जातं भाई. इथून भाई आपण सुपरमॅन म्हणून डायरेक्ट टाळा भाई गेलो पुढं. भाई पुढे गेलं ना भाई ते समोर भाऊ कोपऱ्यातून कसा एक जादू निघाला भाई. काही ॲबिलिटी आणली गरीनावाल्यानं काय माहीत नाही भाई. तो जादू बनून निघाला भाई. कसा साईटून पळतोय ते बघा. हळू पळायला लागला आणि भाई आपल्या फुटप्रिंट आली. मग आपण थोडं भाई आतमध्ये लक्ष दिलं तोपर्यंत भाई एकदम भाई त्याला मारलं भाई. तुम्ही मारला भाई. आतमध्ये गेलो भाई डायरेक्ट समोर एनिमी भाई. आपला बी डायरेक्ट नेक्स्ट लेवल वाढला. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. भाई 4 नंबर भाई मी मिळाल्यावरती येणार होती का भाई कसला भंगार कवर देते भाई या पोरींचा भाई. त्यांचा विचार भाई नेक्स्ट लेवल वेगळाच असतोय भाई. आपण भाई इथनं सुपरमॅन बनवून भाई चाललो एक एनिमी राहिला होता त्याला मारायला. पण परत म्हणलं भाई आपण रिअलचा सुपरमॅन नाही. आपली चड्डी फाटून भाई हातात येईल. मेडिकेट लावत बसलो भाई. मेडिकेट लावतोपर्यंत भाई 3 नंबरने भाई गेम ओके भाई कडकमध्ये गेम करून टाकलेला आहे 3 नंबरने. हे भाई 1 नंबर काय करते रे मध्ये चालव जायला. आणि म्हणजे काय सांगू भाई तुम्हाला 4 नंबरने माझ्या या पोरगी भाईने माझी डोक्याची भाई इले वाट लावून टाकली. मेंढी भाई एकतर कवर नीट देत नव्हती भाई. है पण जाऊ दे भाई तिथं किल चोरी करला ना भाई. मन में लड्डू फूटा रे भाई किल चोरी करके. एक गोली में किल भाई अलग ही लेवल का. मतलब क्या ही बताओ भाई तेरे को मैं अभी बता नहीं सकता भाई. कसं आहे ना भावा दरवेळेस आहे की नाही राऊंड चालू झाला की नाही आपण सगळ्यात पहिल्यांदा भाई आतमध्ये थोड्या माकडागत उड्या बिड्या मारतो रे. म्हणजे आत्मविश्वास नेक्स्ट लेवल होतो भाई. असं वाटतं की आपण इथं उड्या मारतोय म्हणजे एनिमीच्या पुढे गेला की नाही भाई आपण तसा सेम भाऊ सेम. पण काय वेळेस काय होतं भाई आपला आत्मविश्वास आणि थोडा जास्त नेक्स्ट लेवल होतो. त्याच्यामुळे गेल्या भाई डायरेक्ट फटाक आपला भाई पेटीच तयार भाई आपण टाकला आहे ग्लिशियर बॉम्ब भाई. जो फुटला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही भाई. काहीच म्हणजे भाई वेस्ट गेला भाई. माझा टाईम बी वेस्ट गेला बॉम्ब बी. हे बघा इथं काय करते अरे पार्टी बघ तुझा भाई. त्याला घेतला धोत्रात की भाई त्यांच्या एनिमीनं मला बी घेतला भाई धोत्रात घेतला म्हणजे भाई माझा गेमच ओव्हर भाई. डायरेक्ट भाई पेटेच. 1 नंबर काय करते यार मार की त्याला भाई. माझी पेटी बघा कशी पडली भाई. आरामात झोपलोय आपण भाई. काय सांगू हे भाई पडली तुला पार्टी बघा ना क्या. हे वाचला रे वाचला भाई. कॉमेंट्री करणं म्हणजे लय अवघड आहे भाई. सुचत नाही काय बोलावं काय नाही. म्हणजे डोकं एकदम हाय. हे भाई 4 नंबर हे भाई काय लग्न करते काय तिच्यासोबत भाई. अरे पोरगी ना भाई चालतं रे भाई. पोरीला नाही भाऊ देणार कोण देणार. हे भाई तोपर्यंत भाई मारला भाई 1 नंबरनं भाई याला संपवलं. वा हे काय हागायला लागली का काय वर खाली करते नासके. हे भाई थोडी कॉमेंट्री करणं बी गरजेचं असते. म्हणजे नाही का मन एकदम खुश होऊन जातं रे भाऊनं. मी ट्राय करतोय बरं का. माहीत नाही चांगला बनेल का नाही व्हिडिओ हे माहीत नाही. पण ट्राय करणं हे गरजेचं असते माहिती आहे का तुम्हाला. मी सांगते भाई आपण दरवेळेस भाई ट्रेनिंग करतो भाई. विषय कसा आहे ना भाऊ ट्रेनिंग केल्याशिवाय भाई आत्मविश्वास वाढत नाही. आणि आत्मविश्वास वाढणे गरजेचं असते. तुमच्या माहितीकरता सांगते मी. म्हणजे काय म्हणजे प्लेअर काय म्हणतात आयला काय माकडागत उड्या मारते भाई. इथं शानपणा करते मोरं गेलं की भाई विकेट भाई आउट भाईची पॅटेच तयार भाई. जे आपल्याला व्ह्यू करतात म्हणजे जे बघतात ना आपण खेळतात ते म्हणतात भाई आपण बघतोय म्हणून भाई मुवमेंट स्पीड करतात. ते तसं नाही रे ते आमचं चाललेलं असते भाई. हे भाई जादूगर इथं बी उगवलं का वा.
त्या पोरीची खोपडी पडून आपण सुमडेत निघालो भाई, साईटनं भाई. आपण डायरेक्ट कधी रशच करत नाही. काय ज्या दिवशी आपलं मन खुश असते ना भाई, त्यावेळेस आपण कॅम्पिंग करतो भाई, फुल कॅम्पिंग. तुम्ही मला मग भाई चीटर म्हणा, नाही तर तिकडे शिव्या द्या भाई, आम्ही तर कॅम्पिंगच करणार. ज्यावेळेस आपलं डोकं सटत नाही भावा, त्यावेळेस आपण डायरेक्ट रश करतो. एकतर एनिमी तरी नाहीतर मी तरी. आणि मी मेलो का भाई, आपले डायरेक्ट शिव्या आहे, नुबडा आहे, बॉट आहे, मेला केलता शानपाना करायला मेला. आमचा 1 नंबर इथं टापकला. 4 नंबर भाईला मी लांबच फायर करतो MP40 भाई. आमचा विषय हार्ड आहे भाई. 4 नंबर म्हणत असला मला रिवाय कर की. अगं पोरी तुला रिवाय करू काय एनिमीला मारू? ही एनिमी आणि दोन्ही सोबत आलीत भाई. इथं मला एक गाणं आठवलं, ए देवा मला पावकी रे, ए देवा मला पावकी रे, ए देवा घे धावकी रे, ए देवा मला पावकी रे. ह्याच गोष्टीवरती आपला झाला भुय्या भावांना. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. चला.